आहे त्याचबरोबर VSR कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आता आमदार रोहित पवार जे आहेत ते बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात समर्थक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काय मागणी आहे तुमची? रोहित पवार आत पोलीस निरीक्षकांशी चर्चा करतायत, तुम्ही बाहेर थांबलेले आहात, काय मागणी आहे? दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि VSR कंपनी बॅन झाली पाहिजे, कारण त्या कंपनीच्या विमानामुळे दादांचा अपघात झालेला आहे। तर ती कंपनी बॅन झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे। तो न्याय मिळत नाही आम्हाला। तुम्ही देखील आलेले आहात, समर्थनार्थ आलेले आहात, काय मागणी आहे तुमची? आमचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या गुन्ह्याच्या अंतर्गत दादांच्यावरती जो अन्याय झाला तो त्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे, अशीच आमची सर्वांची भूमिका आहे। खरं तर पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार जे आहेत ते पोलिसांशी चर्चा करता आहेत आणि दुसरीकडे आपण देखील या ठिकाणी बाहेर बसलेले आहात। काय मागणी आहे? खरं तर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे। आमची बी तीच मागणी, सर्व जनतेची, आम जनतेची मागणी आहे, ह्याच्यावरती गुन्हा दाखलच झाला पाहिजे, यासाठीच आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। गुन्हा का दाखल होत नाही? गुन्हा का दाखल होत नाही? न्याय व्यवस्था आम्हाला संशय आहे। ही न्याय व्यवस्था काय करते? इतक्या दिवस 1 महिना झाला एवढा मोठा नेता गेलेला आहे, काय करते? 1 महिना झाला आपल्याला न्याय मिळाला नाही। एवढा आपला चांगला माणूस, आमच्या बारामतीचं सोनं केलं, आमचा दिवस चांगला त्या माणसामुळं, आणि आम्हाला त्या माणसाला इथं न्याय मिळणं असं गेला हा माणूस, ह्याचं दुःख आहे आम्हाला खूप मोठं। ज्या नेत्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला न्याय दिला त्या नेत्याला जर आज न्याय मिळत नसेल तर खूप दुःखाची ही बाब आहे। आज ही बारामती जी घडवली, आज हे आपण पॉलिटिशियन बघतोय, हे पॉलिटिशियन बी दादांच्या माध्यमातून घडले। आज तुमचा रोडला समजा ट्रकचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही जाऊन FIR दाखल करताय। आज एवढं मोठं विमान इथं झालं, एवढा मोठा माणूस गेला आमचा, तुम्ही FIR दाखल करू शकत नाही? लाजिरवाणी गोष्ट ही। आज जर FIR दाखल नाही झालं तर इथून पुढचं आंदोलन खूप चिघळेल अशी मी तुम्हाला बारामतीच्या वतीने सांगतो। काय मागणी आहे तुमची? कारण रोहित पवार मागणी करतात गुन्हा दाखल व्हावा म्हणून। गुन्हा 100% दाखल झालाच पाहिजे। हा घातच झालेला आहे अजितदादांबद्दल आणि हे सर्व महाराष्ट्राच्या आम जनतेला कळतंय, पण सरकारमधल्या आणि अजितदादांबरोबर असलेले काही मंत्री आमदार का मुग गिळवू नये याचा सुद्धा आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना, कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय। अजितदादांबरोबर काही मंत्री आहे ते का नाही स्पष्ट बोलती? अजितदादांच्या मागं पाठिंबा का नाही देती? कुटुंबाच्या मागं पाठीशी का नाही उभे राहते? का नाही म्हणती? चौकशी झाली पाहिजे, कारण की यांना सत्ता पाहिजे। काही लाभार्थी आहे ते BJPला मिळालेले आणि हा स्टंटच आहे त्यांचा सुद्धा अजितदादांबरोबर घातक झालेला आहे। आम्ही ठाम सांगतो, आम्हाला सुद्धा थोडंफार कळतंय त्याच्यातलं। 1 महिना जवळपास लोटलेला आहे, मात्र अद्याप हे गुन्हा दाखल झालेला नाही आहे। दुसरीकडे चौकशीचा जो वेग आहे तो कमी असल्याचा आरोप जो आहे तो रोहित पवार करत आहे। 100% 2 दिवस झाले रोहित दादांनी पुन्हा हा आवाज पोलीस स्टेशनमध्ये न्यायला चालू केला, तर काल म्हणले चौकशी चालू आहे, हे ते चालू आहे। मग इतक्या दिवस तुम्ही 25 दिवस काय केलं हे सरकारला प्रश्न आहे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, कारण की आम्ही बी सामाजिक काम करत असताना, राजकारण करत असताना आमचे सुद्धा घरचे घाबरायला लागले, कारण की राजकारण अशा दिशेने चाललं, एखाद्याचा घातपात झाला, एक नेता तयार व्हायला 25 ते 30 लाखामध्ये एक नेता चांगला तयार होतो, कारण की नेता असा तयार नाही होत, त्याला भरपूर दिवस लागतो। अजितदादा सारखा नेता तयार व्हायला 50 वर्ष जातील का 60 वर्ष जातील याची गॅरंटी नाही अशी, आणि हा सगळ्यात मोठा तोटा महाराष्ट्राच्या जनतेचा झालेला आहे अजितदादा जाण्यानं। काल मुंबईत गुन्हा दाखल झाला नाही, आज बारामतीमध्ये आलेले आहेत। जर का या ठिकाणी देखील गुन्हा दाखल नाही झाला तर आपली पुढची भूमिका काय असणार? आम्ही महाराष्ट्र बंद करण्याच्या तयारीत आहे। आम्हाला एक कळतंय, ज्या सरकारमध्ये अजितदादा आहे त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना काही बोलती नाही याच्यावर, आम्हाला चौकशी करून द्या, आम्हाला चौकशी किती दिवस करायची? घटनेची चौकशी किती दिवस असते? 10, 15, 20 दिवस, महिना होतोय तरी तुम्ही चौकशी म्हणता। चौकशी मग ती कंपनी कोणाची आहे, तिच्याबरोबर मिले भगत कोण आहे याची चौकशी करता का तुम्हाला त्याच्यातलं काही कट करायचं आहे आणि जनते वेगळे पुढं काही वेगळं दाखवायचं आहे? हा आम्हाला खरं प्रश्नचिन्ह आहे। ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवता म्हणतात, मग तो ब्लॅक बॉक्स काय तुम्ही टमटममध्ये पाठवलाय का? आज इतके दिवस लागतात, आज माणूस अमेरिकेला जायचं म्हणलं तर एका दिवसात अमेरिकेला जातोय, मग ब्लॅक बॉक्स काय तुम्ही टमटमने पाठवलाय का? आज इतका उशीर का लागतोय? त्यांना काहीतरी त्यात ह्यांना त्यातनं ना काहीतरी हे करायचं आहे, म्हणजे काहीतरी पुसून टाकायचं असं आम्हाला वाटतंय। आज मला सांगा, CCTV फुटेज मिळत नाहीत, ह्याचं कारण काय? आज एवढा मोठा राज्याचा उपमुख्यमंत्री घरातून बाहेर पडतो, तो असा बाहेर पडतो का? आज तो एअरपोर्टला जातो, त्याला सिक्युरिटी आहे, त्याचं का तुम्ही फुटेज देऊ शकत नाही? त्याच्या मागचं कारण काय? बरं, तुम्ही म्हणता ते कॉन्फिडेन्शियल आहे, कुठलाही CCTV फुटेज हे कॉन्फिडेन्शियल नसतं। तुम्ही कॅमेरे का लावता? की ते जगाला कळावं म्हणून तुम्ही कॅमेरा लावता, ते काय तुम्ही गुप्त राहावं म्हणून तुम्ही कॅमेरा लावत नाहीत। मग हे असं का? याचं उत्तर आम्हाला पाहिजे।
माझं मीडियातून सांगणं आहे, अजितदादांबरोबर काही आमदार आहे, काही मंत्री आहे, त्यांनी पाठिंबा द्यायचा आहे का नाही या गोष्टीला, का तुम्हाला सत्तेची लाळ चाटायची, त्याच्यासाठी तुम्हाला सत्तेत राहायचंय? हे बघा, आपला माणूस गेलाय, आपला देव गेलाय, महाराष्ट्राचा आम जनतेचा देव गेलाय. उलट तुम्ही मीडियाने ह्या आमदारांना, मंत्र्यांना, अजितदादाच्या बरोबर असणाऱ्यांना प्रश्न विचारा, त्यांना रस्त्याला यायला भाग पाडा तुम्ही. अधिवेशन सुरू आहे, मात्र अधिवेशनात या संदर्भातली चर्चा कुठली झाल्याची पाहायला मिळत नाही. काय अपेक्षा आहे तुमची दादांच्या किमान नेत्यांकडून, आमदारांकडून, मंत्र्यांकडून? माझा पहिल्यापासून तोच प्रश्न आहे. अजितदादा बरोबर असणारे काही आमदार, काही मंत्री हे मिले बघत आहे सरकारला. त्यांच्या ईडीमुळं काही मिले बघत आहे, त्याच्यामुळे त्यांचे आज तोंड बंद आहे. ते अजितदादा जरी आपले गेले असेल, त्यांना काय घेणं देणं नाही. मी स्पष्ट सांगतो, त्यांच्यावर आरोप करतो काही मंत्र्यांवर. हे मिले बघत आहे. हे काही दिवसांनी बघा, हे बीजेपी बरोबर पळून जातील, अजितदादाला सोडतील. हा काही दिवस नाट्य कार्यक्रम असा करून दाखवतील. त्यांनी स्पष्ट यावं. काय मागणी आहे तुमच्या आज इथे आले? एवढीच मागणी की ज्या माणसाने पूर्ण महाराष्ट्राला न्याय दिला, पूर्ण बारामतीला न्याय दिला, सगळ्यांचे प्रश्न सोडवले, त्या माणसाला न्याय मिळणं गरजेचंच आहे आणि तो मिळावा. आम्ही त्यासाठी सगळे उपस्थित राहिलो आहे इथं. आणि आमची FIR दाखल करून घ्यावी, सर्वांवर गुन्हे दाखल करावे, VSR कंपनीवर पहिला गुन्हा दाखल करावा, एवढी आमची मागणी आहे. तुम्ही कुठून आलेले आहेत, काय मागणी आहे? मी मोरगाववरून आलो, लोणी बापकर माझं गाव आहे. दादा एवढं तळमळीने जिरायती भागासाठी काम करत होते. दादाच्या जाण्यानं आमचा जो जिरायती भाग आहे तो बागायती करणार असं आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं दादांनी. पण दादाच्या असा आपत्कालीन जाण्यानं आता आम्हाला असं समजत नाही की आमच्या भागाकडे कोण लक्ष देणार. कारण जे आता रोहित दादा आहेत ते कर्जत जामखेडला काम बघतात, पार्थदादा असतील आणि जयदादा असतील ते बाहेर आहेत, युगेंद्र दादा बारामतीत आहेत. पण जो बारामतीचा पूर्णपणे इतिहास ज्यांना माहीत आहे ते असे दादाच आपल्यातून आज हरपलेले आहेत. सर्वसामान्य जनता आज जर तुम्ही इथं बघितलं तर ही सर्वसामान्य जनता आहे. कोण यात व्यापारी नाही, व्यावसायिक नाही, वाटावर सर्वसामान्य माणूस आहे. आणि सगळ्यांचीच एक तळमळ आहे की जी दादाला न्याय मिळाला पाहिजे. जी काही घटना घडलेली 28 तारखेला जे दादा आमच्या मोरगाव गावामध्ये नारळ फोडण्यासाठी 9:30 वाजता येणार होते, सर्वजण असं आनंदात आदल्या दिवशी चालू होतं. आणि जो 9:15 वाजता जो फोन आला आणि बातम्या बघितल्या आणि त्या घटनेने असं चरित्र होऊन गेलं की असं म्हणजे शक्यच नाही की बारामतीचा आपला महाराष्ट्राचा एक वाघ गेला. आम्ही त्या दिशेने म्हणजे इकडं धाव घेतली आणि अक्षरशः एक अडीच 3 वाजेपर्यंत आम्ही इथं विमानतळावरती थांबून राहिलो. आता गुन्हा दाखल करून नाही घेतला तर पुढची भूमिका काय असणार? सर्वसामान्य जनता तर दादांबरोबरच आहे. जर गुन्हा दाखल नाही केला तर इथून पुढचं आंदोलन हे उग्र स्वरूपात 100% होणार, त्यात काही तीळ मात्र शंका नाही. कारण आमच्या गावाने त्या दिवशी गाव बंद केलं होतं आणि ते पूर्ण तालुक्यातील आता लोक पण असं ठाम झालेले की जर दादाला न्याय मिळाला नाही तर पूर्ण तालुका तर बंदच राहील, पण महाराष्ट्र पण बंदच्या दृष्टीने 100% होईल. आजोबा, तुम्ही कुठून आलेले आहात आणि काय तुमची मागणी आहे? तुम्ही बॅनर घेऊन बराच वेळ झाला उभं राहिलेले आहात. काय करणार आता सांगा तुम्हीच. सगळे प्रश्न अनेक आहेत, प्रश्न अनेक जिवंत प्रश्न आहेत. तुम्ही निर्जीव केलंय, याला तुम्हीच उत्तर द्यावं. आता आमच्यासारख्या वयोवृद्ध असते तर वर्षाच्या माणसाने काय सांगावं तुम्हाला? तुम्हाला बी समजतंय. जनता इडी इथं थांबायला, तुम्हीच विचार करा. बारामती पोरकी झाल्याची भावना आहे, तुमचा कंठ दाटून येतोय. मग काय, अहो दादा सगळ्या माणूस होणे नाही, त्या माणसाचं किती कर्तव्य आहे तुम्ही बारामतीत बघा. फार म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे, हे घडायला नाही पाहिजे. काय मागणी आहे सरकारकडे तुमची? आम्ही अजिबात थांबणार नाही, हे असंच आंदोलन चालू राहणार. आम्हाला न्याय पाहिजे. पाहतो या ठिकाणी कार्यकर्ते भावुक होत आहेत, भावनिक होत आहेत आणि अनेक युवा त्याचबरोबर तरुण कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काय मागणी आहे तुमची? कशासाठी आले तुम्ही तर? गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महिना झाला अजून काही चौकशी झाली नाही, त्याची चौकशी व्हावं आणि गुन्हा दाखल करावा. आम्ही तोपर्यंत हलणार नाहीत ना. खरं काय आहे ते जनतेपुढं आलं पाहिजे. सत्य काय आहे, अपघात आहे का घात आहे, हे जनतेपुढं आलं पाहिजे. हे सगळे जनते अजितदादाचे सगळे निकटवर्तीय सत्तेमध्ये असून कुणाला न्याय मागायचा असा प्रश्न झाला आहे. कुणासाठी, कुणाकडे मागायचं? अजितदादाच्या जवळचे सगळे सत्तेत आहेत, कुणाला न्याय मागायचा, कुणाकडे न्याय मागायचा? गुन्हा दाखल होत नाही, लोकांना खरं काय खोटं काय कळत नाही, काय भानगड चालली आहे सरकारमध्ये. त्यामुळं अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे
आणि सर्व जनतेपुढे हे सत्य आलं पाहिजे. अपघात आहे का घात आहे लोकांच्या मनात साशंकता आहे, मग हे खरं आलं पाहिजे. याची गुन्हा नाही दाखल झाला तर मग पुढची भूमिका काय असणार? गुन्हा नाही दाखल झाला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू, महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न करू, सगळ्या जनतेला आवाहन करू. आणि महत्वाचं म्हणजे अजितदादा बरोबर जी गँग होती, जी आता म्हणजे त्यांच्या सगळ्या विश्वासावर त्यांच्या पाठिंब्यावर मोठी झाली, ती आज गप्पा का आहेत? कशामुळे गप्प आहेत? कारण काय? त्यांनी त्यांचं सगळं लुटलं, सगळं झालं, महाराष्ट्र लुटला. आणि अजितदादा आज गेले की सगळे झालं इकडे तिकडे पळायला. हे कुठेतरी त्यांना शोभलं पाहिजे. त्यांनी सगळं रस्त्यावर आलं पाहिजे. सगळे जे अजितदादाचे कार्यकर्ते त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे. सगळ्या लोकांचा संभ्रम हा दूर केला पाहिजे. सगळ्यांनी मिळून हे केलं पाहिजे. एकटे रोहितदादा हे भांडतात, हे कशासाठी? रोहितदादाचं ह्यात काय स्वार्थ आहे? काही स्वार्थ नाही. हे जे रोहितदादा तर वेगळ्या समजा पक्षात होते, त्यांचे वेगळे झाले, पण जे अजितदादा बरोबर होते आणि ज्यांनी अजितदादाचा फायदा करून घेतला ते आज गप्पा काय? कशामुळे गप्प आहेत? त्यांनी कुठंतरी रस्त्यावर आलं पाहिजे. लोकांची ही जी काय घात अपघात काय असेल ती चौकशी होईल, गुन्हा दाखल करून त्याच्यात काय होईल ते होईल पुढं. पण तुम्ही त्याच्यासाठी भांडलं पाहिजे. सरकारकडे ही तो तुम्ही सरकारमध्येच बसलाय, काय चाललंय तुमचं? मग लोकांना फसवायचं चाललंय का हे? पाहतो या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि जे निष्पक्ष चौकशी आहे ती देखील झाली पाहिजे. जे सत्य आहे ते आम्हाला समजलं पाहिजे अशी एकच मागणी जी आहे त्या ठिकाणी बारामतीकरांकडून होताना आपल्याला आता पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.